नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, बीएड अँड ELCT ऍडमिशन 2025-26 तर या ठिकाणी कॅप राऊंड 3 ची फायनल मेरिट लिस्ट ही आता ऑफिशियल वेबसाईटला डिक्लेअर झालेली आहे. तर ही कशी पाहायची, तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईट वरती येऊन तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर यावरती तुम्हाला इथं आज 16 सप्टेंबर रोजी भरपूर अशा लिस्ट पब्लिश झालेल्या तुम्हाला दिसत असेल. त्यापैकी नॉट कन्सिडर्ड इन द राउंड 3 फायनल मेरिट लिस्ट, राउंड 3 ELCT फायनल मेरिट लिस्ट, अशा अनेक लिस्ट आहेत. मग आपलं जे नाव आहे ते फायनल मेरिट लिस्ट MS राउंड 3 आणि फायनल मेरिट लिस्ट ELCT MS राउंड 3 यामध्ये असणं आवश्यक आहे. तुमचं जर नाव चुकून जरी नॉट कन्सिडर्ड इन द राउंड 3 फायनल मेरिट लिस्ट यामध्ये आलं असेल, तर मित्रांनो कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला ऍडमिशन हे भेटणार नाहीये. तर आता या लिस्ट मध्ये नाव कुणाचं येतं, तर यावर तुम्ही क्लिक केलं तर ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी तफावत असेल, त्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलं असेल, डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असेल, तर त्यांचं नाव या ठिकाणी येतं. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म भरत असताना चुका केलेल्या आहेत, अर्धवट फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म त्यांनी लॉक केला नसेल, तर या ठिकाणी त्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ऍडमिशन भेटलेलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी आहे. तसंच ऑप्शन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेला नसेल त्यांचं नाव याच्यामध्ये आहे. ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असे रिझन देऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी, म्हणजे ज्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलं असेल तर त्यांच्या समोर क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी असा मेसेज आलेला आहे. तर या 4 रिझनमुळे विद्यार्थ्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड इन राउंड 3 फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे. या विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. मग जर तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट असाल तर तुम्हाला या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट MS राउंड 3 मध्ये पाहायचं आहे. जर तुम्ही इंग्लिश मीडियम साठी देखील ELCT ची सीट दिली असेल तर तुमचं नाव या लिस्ट मध्ये असणार आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही तुमची लिस्ट ओपन होणार आहे आणि याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे एकदा आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी सिंपल मेथड आहे. तुम्ही मोबाईल मध्ये यूज करत असाल तर त्याच्यामध्ये वरती सर्चचं ऑप्शन असतं, त्या सर्च मध्ये तुमचा हा ऍप्लिकेशन ID टाका, किंवा जर तुम्ही कॉम्प्युटर PC वापरत असाल तर या ठिकाणी कंट्रोल आणि F प्रेस करून धरल्यानंतर हा फाइंडचा ऑप्शन येतो. याच्यामध्ये देखील तुमचा ऍप्लिकेशन ID टाकला तर ज्याही पेज वरती असेल, एकूण 3178 पेजची ही PDF आहे, तर कुठलं तुमचं नाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे शो होणार आहे. आणि सर्व माहिती एकदा चेक करून घ्या आणि नंतर लगेच आता जेव्हा कॅप राऊंड 3 साठी कॉलेज अलॉटमेंट होईल तर तुम्हाला चॅनलद्वारे इन्फॉर्म करण्यात येईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. धन्यवाद.